नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी इथं उसळ भिजू घातलं होतं, मोड आलेली। तर इथं मी हरभरे पण भिजू घातला आहे आत। तर इथं तयार आहे आपलं उसळ भिजून। तर आपल्याला ह्याची आमटी बनवायची आहे। तर मी इथं कांदा चिरून घेतला आहे आणि टोमॅटो पण चिरला आहे। तर गॅसवरती कढई ठेवायचं आहे गरम करण्यासाठी आणि त्यात 1.5 पळी तेल टाकायचं आहे आणि 1 चमचा जिरे मोहरी टाकायचं आहे। ती तडतडलं ना मग कांदा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचा आहे। कांदा छान असं परतून घ्यायचा आहे 1-2 मिनिट। लालसर कलर आला ना मग टोमॅटो टाकायचा आहे। तर इथं बघा टोमॅटो पण छान फ्राय झाला आहे तेलात। मी आताच उसळ टाकते। हे पण 2 ते 3 मिनिट तेलात फ्राय करायचं आहे उसळ। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की करून बघा अशी। आणि घाई गडबडीत डब्यासाठी ते करून बघा। मोड आलेली उसळची आमटी लवकर होणारी भाजी आहे हे। तर इथं मी लाल तिखट टाकलं आहे आणि थोडं काळं तिखट टाकून घेतलं आहे, मिक्स होतं। तर यात मी गरम पाणी टाकणार आहे 1 ग्लास। ह्याला जास्त वेळ लागणार नाही शिजवण्यासाठी, तेलातच छान असं भाजी शिजून निघते। अर्धी निम्मी शिजली आहे। तर मी इथं 1-2 ते 3 मिनिट शिजवून घेणार आहे बारीक गॅसवरती। तर बघा इथं उकळी पण आली आहे आणि जिरा पावडर टाकायचा आहे आणि धने पावडर टाकायचा आहे। अर्धा चमचा टाकला आहे म्हणजे चविष्ट होईल ही भाजी। तर बघा इथं कलर पण छान आला आहे। मी तेल जास्त घातले नाही। तर इथं आपली भाजी तयार आहे शिजून। असं नक्की करून बघा तुम्ही पण, भाकरीसोबत खूप छान लागते। घाई गडबडीमध्ये करा ही भाजी आणि वरी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं। चला व्हिडिओला असं लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा।